दिशा या घरात येणं, प्रीतमवर प्रेम करणं हा सगळा एक प्लॅन होता. पण ही दिशा जर का प्रीतमच्या आयुष्यात आली ना, तर प्रीतमचं आयुष्य सुंदर सोडा, मला खात्री आहे नरक होईल, नरक. ही दिशा अट्टल गुन्हेगार आहे, गुन्हेगार. सासून आदित्य फक्त मीच नाही तर या पाडू बरोबर सुद्धा काय त्या मैत्रिणींसमोर ती प्रीतमशी कशी वागत होती ना, याचा सीसीटीव्ही फुटेज आहे माझ्याकडे. आधी वाचलीस तू, पण आता मी तुला सोडणार नाही. अहिल्यादेवी किर्लोस्कर, मी हे सगळं का केलं ते कळलं ना आता. का दिशा दिशा प्लीज मला वाचव ना, मला हात दे. आगे को तू काळजी घे. दिशा दिशा आदित्य मेला, कायमचा गेला. आता थोड्याच वेळेत त्याच्या शोक सभेसाठी जावं लागणार सगळ्यांना. पण म्हणून दिशाने इतकं डल दिसून कसं चालेल? नाही ठीक आहे, आदित्य मेलाय वगैरे, पण दिशा दिशा आहे. दिशा सावित्री सारखी गबाळ अवतार घेऊन नाही जाऊ शकत ना. त्यापेक्षा मी आत्ताच थोडा मेकअप अप करून एक कंटिन्युटी सेट करते. हा, परत 10व्या पर्यंत नीट नटता सुद्धा नाही येणार. असं नाही राहायला जमणार बाबा मला. पण आदित्य, खूप लवकर मेलास तू. मला तुझ्यासोबत व्यवस्थित दुश्मनी निभवण्याची वेळच नाही दिलीस. पण असो, माझा चान्स जरी गेलेला असला तरी तू मेलास यातच मी खूप खुश आहे. काय झालं आदित्य सोबत बघ ना, आदित्य. पण बरं झालं तू आता इथे आलीस. काहीही झालं तरी तू आदित्यची बायको आहेस आणि आदित्यच्या बायकोला संपूर्ण अधिकार आहे त्याचा मेलेला त्याची डेड बॉडी बघण्याचा. त्यामुळे बरं झालं तू आलीस. तुमच्या सगळ्यांपैकी कोणीतरी 2 जण जाऊन बॉडी बघून घ्या. आणि हो, इन्स्पेक्टर साहेब सुद्धा तिथे आलेले आहेत. ही विल हेल्प यू आउट. वहिनी एक मिनिट, मी पण येते तुमच्या सोबत, है ना? दामिनी थांब तू. पारुवळा जातो. बघितलं, आता तर फायनली तुम्हाला पांढरी साडी नेसावीच लागणार. आला तो मोमेंट. ऐक ना दिशा, एक तर तू सुद्धा मार खाणार आहेस आणि मला खायला लावणार आहेस. जरा शांत राहा. हा, देवा, तो आदित्य नसू दे. असेल बाबा,
बॉडीचा चेहरा फार विचित्रपणे जळलेला आहे, त्याच्यामुळे ओळखणे थोडं कठीण आहे. मात्र कुठल्या खुणांवरून तुम्हाला ओळखता येत असेल तर सांगा. देवी